NDA first attempt failed, NDA second attempt failed. So my situation was like failure, failure, failure. I don't like it, I avoid it. But failure likes me, I can't avoid it. Jai Hind Dats. Jai Hind Sir. Again, Jai Hind Dats. Jai Hind Sir. So sir, once again back to Yashotaj Academy. Thank you sir. The academy who always motivated thousands of aspirants. The academy who always inspires to achieve dreams. And most importantly, so the academy who transformed ordinary Aniket to Indian cadet Aniket. So obviously it was not a cup of tea for me to join India. Before I am going to share my experience, just tell me that am I audible? Last boys. Yes sir. Last girls. Yes sir. Okay, perfect. तर everyone comfortable in Marathi? Yes sir. तर माझी जर्नी शेअर करण्यापूर्वी मला फक्त एक सिंपल क्वेश्चन विचारायचा आहे. जर तुम्ही जाऊन डिफेन्स मध्ये ऑफिसर बनणार असाल तर तुमचं मोटिवेशन काय डिफेन्स जॉईन करण्यासाठी? व्हॉट इज युअर मोटिवेशन टू जॉईन डिफेन्स फोर्सेस? एका शब्दात उत्तर पाहिजे फक्त मला. येस, आय वॉन्ट आन्सर फ्रॉम यू गाईज. What is your motivation to join defense forces? In one word only. Yes. To serve country. Yes, perfect. Sir, respect. Yes. Sir, to serve our nation. Yes. From girls. Yes. Discipline like. Anyone from this line? Okay, no problem. So, like you guys, जसं काही मुलांना एअरक्राफ्टचं फॅसिनेशन असतं, काहींना सबमरीनचं असेल, ते मोटिवेशन असते डिफेन्स जॉईन करण्यासाठी. तसं माझं मोटिवेशन होतं टँक्स. जसं मी अहमदनगरचं आहे, तर अहमदनगरमध्ये टँक म्युझियम आहे आणि आर्मर्ड कोर सेंटर आहे. तर लहानपणापासून मी ते टँक्स वगैरे बघत बघत मोठं झालो. सो आय डोंट नो वाय, बट दॅट मोटिवेटेड मी अलॉट टू जॉईन द डिफेन्स फोर्सेस. सो इट ऑल वॉज स्टार्टेड वेन आय वॉज इन 6th स्टँडर्ड. तर 6वी मध्ये असताना मला फक्त एक कळलेलं की इंडियन नावाची एक एक्झाम असते आणि जर तुम्हाला आर्मी जॉईन करायची असेल तर ते एक्झाम मधून तुम्हाला जाता येतं. त्यावेळेस कमिशन्ड ऑफिसर, नॉन कमिशन्ड ऑफिसर वगैरे हे काहीच माहित नव्हतं. पण ठरवलं की इंडियाची एक्झाम द्यायची 6वी मध्ये असताना. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये वडिलांना पण आर्मी जॉईन करण्याची खूप इच्छा होती लहानपणापासून, पण ते करू शकले नाही. त्यामुळं घरात एक असं एन्व्हायरमेंट होतं की काय मोटिवेशन भेटत गेलं घरात आर्मी जॉईन करण्यासाठी. माझा दादा पण सीडीएस साठी प्रिपेअर करतोय, तर लहानपणापासूनच पॅरेंटल सपोर्ट होता आर्मी जॉईन करण्यासाठी. तर असेच शाळेतले दिवस गेले, पण मेन टर्निंग पॉईंट आला 10वीला असताना. इथपर्यंत आयुष्याची गाडी एकदम स्मूथ चाललेली. त्यानंतर आला आमचा 10वीचा बोर्डचा रिझल्ट. आता मी 1ली ते 10वी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत मला 11वीला ऍडमिशन मिळालं नाही, कारण मला 10वीला कमी पर्सेंटेज होते. म्हणजे आतापर्यंत जी लाईफची गाडी एकदम स्मूथ चाललेली, तेव्हा कळलं की अब कुछ तो डिफरंट मोड पे आ चुकी है लाईफ की गाडी. तर आता जुन्या शाळेत ऍडमिशन भेटत नाही. मग म्हणल्यावर सगळीकडे कॉन्टॅक्ट चालू केले की इंडिया अकॅडमीसाठी व्हिजिट करायचं म्हणून. तर पहिलीच अकॅडमी मी जी व्हिजिट केली ती होती यशोतेज अकॅडमी. तुम्ही आता जी वाईटे बघताय ना, त्याच्यात 30% सुद्धा वाईटे तेव्हा नव्हती. सर आता माझ्यामध्ये 7 बिल्डिंग आहेत H7 पर्यंत ना. तर आता 7 बिल्डिंग आहेत ना वाईटेमध्ये. त्या वाईटे मध्ये फक्त 2 बिल्डिंग होत्या. एक होती नाईक बिल्डिंग आणि एक होती केदार बिल्डिंग. सो वाईटे वॉज ओनली लिमिटेड फॉर 2 बिल्डिंग्स ऍट दॅट टाइम. त्यांच्याकडे ना इन्फ्रास्ट्रक्चर होतं, ना प्लेग्राऊंड होते, ना फॅसिलिटीज होत्या. हे बघून मी वाईटेला ऍडमिशन घेतलं नाही. 10वी नंतर मी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्ससाठी आलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी एक दुसरं इन्स्टिट्यूशन व्हिजिट केलं आणि तिथलं फॅसिलिटीज वगैरे बघून तिथे लगेच ऍडमिशन घेऊन टाकलं. तर त्यानंतर झाली 10वी पर्यंतची लाईफ एकदम स्मूथ चाललेली असते. 8वी नंतर 9वी, 9वी नंतर 10वी, तुम्हाला फिक्स ऍडमिशन असतं तुमच्या त्या शाळेत. तर आता एक वेगळी जर्नी चालू होणार होती 11th-12th. तर माझी 11th एकदम चांगली गेली, पण 11th एक्झाम आमची झाली आणि त्यानंतर आम्ही घरी सुट्टीसाठी आलो होतो. तर तेव्हा अचानक एक परत माझ्या लाईफची गाडी चाललेली आणि अचानक एक खूप मोठं ऑब्स्टेकल आलं समोर, आणि ते म्हणजे कोविड पॅन्डेमिक. सुरुवातीला नाही आवडलं, पण नंतर जसं जसं कोविड वाढत होता तसं तसं आनंद पण वाढत होता. त्यानंतर जसं जसं पॉझिटिव्हिटी रेट वाढत होता, आनंदात अजून भर पडत होती.
कारण कारण त्यावेळी फक्त शाळा वगैरे ते सगळं बंदच होतं. ऑनलाईन लेक्चर्स कोणी किती केले हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि दिवसभर फक्त खाणे पिणे झोपणे आणि इंस्टा चालवणे याशिवाय काहीच काम नव्हतं. तर त्यामुळं कोविडचे सुरुवातीचे दिवस खूप चांगले जात होते, आवडत होते. पण ते काय म्हणताय ना, तारक मेहता मध्ये जेठालालच्या मागं कसं असं कायम संकट झालेलं असतं, तसंच माझ्या समोर होतं. एक चांगली चाललेलं आयुष्य परत एक माझ्यासमोर एक मोठं संकट आलं, ते म्हणजे एनडीएचा फर्स्ट अटेम्प्ट. आता एनडीएचा फर्स्ट अटेम्प्ट जवळ आलाय. 6 सप्टेंबरला माझा एनडीएचा अटेम्प्ट होता. तर त्यासाठी प्रिपेअर करायचं. तर मी प्रिपरेशन केली त्याला, म्हणजे रिअली आय डिड हार्ड वर्क फॉर इट, बट अनफॉर्च्युनेटली आय कुडंट क्लिअर इट. तर मी क्लिअर केला तो अटेम्प्ट. त्याबद्दल माहिती सांगण्यापेक्षा मी ज्यामध्ये फेल झालोय ते जर तुम्हाला सांगितलं का फेल झालोय, तर दॅट वुड बी मोर बेनिफिशियल टू यू. तर मी त्यामध्ये फेल झालो कारण एक लॅक ऑफ गायडन्स असतो ना, तर त्यामुळे मला माहित नव्हतं की मॅथमॅटिक्स वगैरे म्हणजे सगळे सब्जेक्ट कव्हर करायचे. मी लास्ट 3 मंथ्स फक्त हिस्ट्री जॉग्राफी एवढंच कव्हर करत होतो, मॉक टेस्ट नाही काय नाही वगैरे. तर एक लॅक ऑफ गायडन्समुळं माझा तो एनडीएचा अटेम्प्ट क्लिअर झाला नाही. ते दुःख पचवता लगेच एनडीएचा सेकंड अटेम्प्ट आला. तो होता 8 एप्रिल 2021 ला. त्यासाठी मी पहिल्या अटेम्प्टला जी मिस्टेक केलेली की मॅथ्स वगैरे यांचा स्टडी नव्हता केलेला, तर त्यावेळेस ती मिस्टेक अनालाइज केली आणि मॅथ्स वगैरे म्हणजे सगळे सब्जेक्ट घेऊन कव्हर केले. पण सेकंड अटेम्प्ट मध्ये अगेन एक मिस्टेक केली मी, ती म्हणजे मॉक टेस्ट वगैरे दिल्या नाही. म्हणजे मी काय मिस्टेक्स करणार हे मला अनालाइज होत नव्हतं. तर मग जेव्हा डायरेक्ट एनडीएच्या पेपरला गेलो तेव्हा कळलं की ही मॉक टेस्ट आपण जर आधी दिली असती तर कळलं असतं की हा चॅप्टर आपला स्ट्रॉंग आहे, तर अजून स्ट्रॉंग बनवून आपण त्यात कन्फर्म मार्क्स आणले असते. आणि एखादा चॅप्टर जर वीक असेल तर त्याला थोडं स्ट्रॉंग बनवून जे इझी क्वेश्चन्स आहे ते आरामात सुटला असता. तर हे मला एनडीएचा अटेम्प्ट दिल्यानंतर कळलं. तर त्यानंतर परत एनडीए सेकंडचा रिझल्ट आला आणि आय अगेन फेल्ड इन एनडीए सेकंड अटेम्प्ट. सो ऑन दॅट सिच्युएशन my condition was like NDA first attempt failed, NDA second attempt failed. So my situation was like failure. I don't like it, I avoid it. But failure likes me, I can't avoid it. तर माझी सिच्युएशन अशी होती. त्यानंतर आतापर्यंत मग परत ते म्हणतात ना टाइम हिल्स एव्हरीथिंग. तर मग NDA सेकंड अटेम्प्ट क्लिअर नाही झाला, ते दुःख पण साईडला जात होतं. तितक्यात मग आमच्या समोर एक अजून ऑब्स्टेकल आलं, ते म्हणजे 12th चे बोर्ड्स. आता कोविड पेंडेमिक मध्ये तुम्ही कोणत्या स्टँडर्ड मध्ये होता? 10th क्लास असेल, 9th असेल. तर तुम्ही किती अभ्यास केले तुम्हाला पण माहिती आहे. तसं मी पण काहीच केलं नव्हतं. ऑनलाईन लेक्चर्सच्या नावाखाली इकडे इन्स्टा वगैरे चालवणे तेच, आणि आई बाबा आले मागून तर फक्त मग टॅब चेंज करून लगे ऑनलाईन लेक्चर लावायचं, हे चालू होतं. तर मग बोर्ड जवळ आले आणि आता 12वीच्या मुलांचे काय स्वप्न असतात की 12वीत 90% आणणं, 95% आणणं. तसे आमच्या बॅचचे स्वप्न होते ऍटलीस्ट 50% आणून पास व्हायचं प्रत्येक सब्जेक्टमध्ये. नाही ऑनेस्टली तेव्हा आमची पास व्हायची पण कोणाची कंडिशन नव्हती. पण मग ते म्हणतात ना कोरोना वाढायला लागला. मग कोरोनाने माझ्या आनंदात अजून भर टाकली. मग नंतर 1 जून वॉज द डे when our honorable Prime Minister Narendra Modi came live and he declared that CBSE 12th exams are cancelled. तर त्या दिवशी इतकी खुशी झाली, मी नरेंद्र मोदींची स्टोरी लावली इंस्टाला, #देवमाणूस, आणि सॉन्ग पण लावलं, शहेनशाह बादशाह शेर दिल आमचा नेता लय पॉवरफुल. तर तो दिवस माझ्या आयुष्यातला वन ऑफ द मेमोरेबल डे, ज्या दिवशी आमचे बोर्ड्स कॅन्सल झाले. कारण बोर्ड्स जर दिले असते तर लिटरली पास व्हायचे पण वांदे होते. तर त्यानंतर मग बोर्ड्स कॅन्सल झाले कसे. त्यानंतर आला बोर्डचा रिझल्ट. आता ज्या मुलांनी 50% पाडायचं स्वप्न पाहिले त्याला जर फ्रीचे 78% पडलं तर अजून काय लागतं. तर मग लगेच रिझल्ट लागले घरी पेढे घेऊनच गेलो, देवासमोर ठेवले आणि घरच्यांना पण वाटले, घरचे पण खुश झाले. आता जी 10वी पर्यंतची लाईफ होती ती नॉर्मल चाललेली. त्यानंतर 11वी 12वी परत नॉर्मल चालली. आता त्यानंतर खरी जर्नी चालू झाली माझी. आता माझ्या समोर होते 2 रूट्स. एक पहिला रूट एनडीएची प्रिपरेशन आणि वर्क हार्ड फॉर इट अँड अचीव युअर ड्रीम्स. आणि रूट 2 होता मला की प्रिपेअर फॉर सीईटी एक्झाम, गेट अ बेटर इंजिनिअरिंग कॉलेज अँड गेट अ बेटर जॉब. तर ऑब्व्हियसली एनडीएचा जो रूट होता त्यात रिस्क खूप होती. जर 8 लाख कॅन्डिडेट्स पैकी फक्त 400 सिलेक्ट होणार आहेत
आणि इकडं CET ची प्रिपरेशन केलं होतं मी. तुम्हाला कोणतं ना कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज भेटणारच आहे, बट स्टील आय चोज NDA प्रिपरेशन. कारण एक पॅशन असतं ना, तुम्हाला किती सॅलरीचा इंजिनिअरिंगचा जॉब भेटला तरी पण तुम्ही सॅटिस्फाईड नसणार लाईफमध्ये. सो आय डिसाइडेड टू फॉलो माय पॅशन. आणि त्यासाठी मग आता NDAच्या फर्स्ट 2 अटेम्प्टमध्ये तर रिटर्न सेल्फ प्रिपेअर करून क्लिअर नव्हतं झालं. मग थर्ड अटेम्प्टसाठी रिस्क नव्हती घ्यायची. तर तुमचा सुपर सिनियर कॅडेट कॅप्टन अनुष पालसर नाही ना, तर त्याची आई आणि माझ्या आई या मैत्रिणी होत्या चांगल्या. तर त्याच्या आईचा माझ्या आईचा एक कॉल झाला असाच. तर त्याच्या आईने सांगितलं माझ्या मम्मीला की असं असं यशोतेज अकॅडमी म्हणून आहे आणि तिथं रिक्विजिट नावाचा कोर्स आहे. तर रिक्विजिट कोर्स म्हणजे 4-5 महिन्याचा कोर्स आहे आणि त्याचा फुल NDAचा सिलेबस कव्हर करणार आहे. तर मग डिसाईड केलं की YTA जॉईन करायचंय आणि NDAची प्रिपरेशन चालू करायची. सो 19 जून वॉज द डे, जसं याने आधीच सांगितलं. आय अगेन केम बॅक टू YTA. जेव्हा 10वी नंतर परत एकदा आलो आणि दुसऱ्यांदा आता रिक्विजिट कोर्ससाठी YTA ला आलो. तर इथून माझी खरी प्रिपरेशन चालू झाली. YTA ला आल्यानंतर तेव्हा 4-5 महिने बाकी होते पेपरला. तेव्हा सुरुवातीला तर फुल चिल लाईफ चाललेली. सकाळी 8ला उठायचं, 9 ते 1 लेक्चर्स व्हायचे, त्यानंतर लंच, त्यानंतर 3 ते 5 झोप, कंपल्सरी झोप. म्हणजे आम्ही घ्यायचं सगळे मित्र. त्यानंतर 5 ते 7 व्हॉलीबॉल खेळायचं. धारकर सर वगैरे व्हॉलीबॉल खूप चालायचं आमचं. कोर्नेडोवर मॅचेस लागायचं सर. त्यानंतर मग व्हॉलीबॉल खेळून झाल्यावर डिनर आणि डिनर नंतर मग कंटिन्युअसली 9 ते 1 ॲटलिस्ट 9 ते 1 सेल्फ स्टडी. आणि सिरियसली असं नाही फक्त बसायचं म्हणून बसायचं, सिरियसली स्टडी करायचा. आधी हे 2 क्लासरूम होते, तर त्या क्लासरूम मध्ये खिडकी जवळची जी जागा होती ती माझी फिक्स होती. तिथेच बसायचं जिथं आता तेजस सरांचं ऑफिस आहे. तर रोज रात्री 9 ते 1 असं प्रिपरेशन चालायचं. आणि झालेलं काय, मी आल्यानंतर लगेच 3 दिवसानंतर आमची टेस्ट झाली. तर सर त्या टेस्ट पासून कंटिन्युअसली 6 टेस्ट आय वॉज रँकर 1 इन मॅथमॅटिक्स. तर त्यासाठी रँक 1 मेंटेन करणं हे माझ्यासमोर चॅलेंज होतं. कारण जर ती रँक मेंटेन नसती केली तर तेजस सर ओरडले असते की क्या हवा में चला गया वगैरे असतं. तर त्यामुळं माझ्या प्रिपरेशन मध्ये अजून सिरियसनेस येत होता. रँक मेंटेन करणं हे माझ्यासमोर चॅलेंज होतं. त्यामुळे एक सिरियस प्रिपरेशन चालू होती. असेच मग YTA डेज जात होते. त्यानंतर मग ॲगॉन टुर्नामेंट झाले. सर यांचं ऑप्शन झालं आता, तुमचं ऑप्शन होईल 8 टीम असतील ना, ते यावेळेस 8 टीम आहेत ॲगॉन मध्ये. ॲगॉन एकदम एन्जॉयबल इव्हेंट असतो. आमच्या वेळेस तो 15 दिवस चाललेला आणि तेव्हा 5च टीम होत्या. शिवाजी, संभाजी, तानाजी, प्रताप आणि अर्जुन. सरांची टीम शिवाजी. तर नावाला 5 टीम्स होत्या पण ऍक्च्युअल कॉम्पिटिशन शिवाजी वर्सेस अदर 4 टीम्स असे असायचे. काय सरांना इतकी अँटी शेअरिंग असायची, बाकीच्या 4 टीम्स मिळून जवळजवळ रॅगिंगच घ्यायची शिवाजी टीमची. पण माझी नाही, शिवाजी टीम. शिवाजी टीमचे म्हणजे शिवाजी टीमच्या मुलांना इतकं टॉर्चर वगैरे करायचं ना. बाकीचे आता हे 4 मित्र एकत्र आले आणि तो एकाचीच घेतोय, ते कसं असतं. मग तसं शिवाजीचे हाल होते. बट स्टील शिवाजी टीमने ॲगॉन जिंकला 2nd टाइम. बाय द वे मी अर्जुन टीमचा होतो, जे ओमकार धारकर सरांची टीम आहे. आणि सर ती एकच टीम होती जी लास्ट पर्यंत तुम्हाला टेन्शन होतं की ती ट्रॉफी घेऊन जाईल. सो अर्जुन टीम वॉज 2nd रँकर. आणि ॲगॉनच्या खूप मेमरीज. मेन गोष्ट ॲगॉनची म्हणजे जो सिनियर आणि ज्युनियर मधला बॉन्ड एस्टॅब्लिश करायचा होता तो होता. आणि ज्युनियर्स नवीन आलेले होते तर त्यांना कम्फर्टेबल फील करवण्यासाठी हा ॲगॉन टुर्नामेंट ऑर्गनाईज केला होता. तर मेन गोष्ट मी ॲगॉन टुर्नामेंट मध्ये काय शिकलो, तर जे स्पोर्ट्समनशिप आहे, जे टीम स्पिरिट आहे, जे लव्ह टुवर्ड्स टीम आहे, ह्या क्वालिटी इतक्या परफेक्ट झाल्या ॲगॉनमुळे. तुम्ही बैलगाडा टाईपवर गेला असताना ट्रेकला 15 दिवस कंटिन्युअसली इथून तिथं जायचं, संध्याकाळी तिथून वापस यायचं. रोज तिथं ॲथलेटिक्सच्या मॅचेस, क्रिकेटच्या मॅचेस वगैरे रोज 15 दिवस कंटिन्युअसली जायचं यायचं. जर माझं गेम व्हॉलीबॉल, मी ॲथलेटिक्स खेळणार नाही तरी पण मी रोज तिकडे जाणार इतक्या लांब. तर का जाणार, तर लव्ह टुवर्ड्स टीम. ह्याच्या क्वालिटीज आहे त्या आत्तापासूनच डेव्हलप होतात तुमच्यात. ते मेन ॲगॉनचं एम आहे. आणि त्या क्वालिटीज खूप फायदेशीर होतं तुम्हाला नंतर. तुम्ही ग्रुपमध्ये परफॉर्म कसं करायचं हे तुम्हाला कळतं नंतर. तर असं ॲगॉन वगैरे संपलं. मग ॲगॉन संपल्यानंतर मग आता कळालं की दिवस खूप कमी राहिले NDA पेपरसाठी. आमचा पेपर 14 नोव्हेंबरला होता आणि ॲगॉन संपलं 15 ऑगस्टला. तर 3-4 महिने राहिले होते काहीतरी. तर मग आता कळालं आता सिरियस प्रिपरेशन चालू करावं लागणार. जे लेक्चर्स आधी तेजस सरांचे 2 तासांचे असायचे, तुमचे आत्ता 2-3 तासाचे लेक्चर असते, 2 तास मॅक्सिमम.
तेच 2 तासाचे लेक्चर नंतर 8-8, 10-10 तासाचे होतात. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला बिलकुल बोर होणार नाही अख्ख्या लेक्चरमध्ये. सर ब्रेक पण देणार नाही, पण तुम्हाला बोर पण होणार नाही. असंच एक इन्सिडेंट आठवलं सर मला. एकदा आमचं दुपारी 12:30ला स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर चालू होतं. तर इन केस ते किती सुटन 4-5 मॅक्सिमम, पण ते सुटलं संध्याकाळी 10:30ला. 12:30ला चालू झालेलं लेक्चर संध्याकाळी 10:30ला सुटलं. तर 10:30ला इतकं थकल्यावर मेसमध्ये गेलो. मेसचं जेवण तुम्हाला माहितीच आहे आता. आत्ता तरी खूप बेटर आहे. आमच्या वेळेस मेसवाले वेगळे होते त्यामुळे जरा हाल होते, पण आता मेसमधलं जेवण वगैरे छान आहे एकदम. तर मेसमध्ये काय आवडीची भाजी नव्हती. मग इथून हॉस्टेलला जायचं. ओमसाई हॉस्टेल माहिती आहे तुम्हाला? कोण कोण आहे ओमसाईचे? तर आता ओमसाईला तुम्ही जेव्हा टर्न घेता म्हणजे साळवे गार्डन समोरून, तर तिथे एक मंगल कार्यालय माहिती आहे का? तिथं बर्थडेज वगैरे असतात. इडियट्स पाहिजे? तसं मी, माझा एक साधारण सैनिक स्कूल मधला मित्र विरेश कदम आणि एक शिवम कुमार जो बिहारचा होता. लेक्चर सुटलं 10:30ला. मेसमध्ये काय आम्हाला आवडीचं नव्हतं. रोडमधून जाता जाता मी स्वेटरवर होतो, विरेश हुडीवर होता आणि तो शिवम कुमार साध्या कपड्यावर होता. तर आमचं ठरलं की आता तिथून चाललो होतो तर बड्डे तिथं दिसला. मग ठरलं की इथं जेवायला जायचं म्हणून. जसं 3 Idiots मध्ये ते जातात तसंच आम्ही घुसलो. तो शिवम कुमार साध्या कपड्यावर होता, त्यामुळे तो म्हणला कपडे चेंज करून येतो मी. तर आम्ही म्हणलो हा ये, आम्ही इथंच थांबतोय, तो लवकर ये. आता मित्र कसे असतात ते तुम्हाला पण माहिती आहे. आम्ही जेवायसाठी त्याची वाट बघणार होतो का, तर तो कपडे चेंज करायला गेला आणि आम्ही दोघं वर जेवायला गेलो. तर तिथं जेवण म्हणजे एकदम क्लास, असं पंचपक्वानच एकदम. तर आम्ही जेवलो वगैरे आणि त्यानंतर शिवम कुमार आला. तर त्याचं पण जेवण वगैरे झालं. पण हे झालं, आम्ही जेवलो वगैरे. त्यानंतर तिथून 2 ग्लास घेतले. एका ग्लासमध्ये गुलाबजामुन भरले आणि एका ग्लासमध्ये बटाटे वडे भरले. आता आम्ही जेवलो तर ते जेवलो ठीक आहे. विरेशने एका खिशात गुलाबजामुनचा ग्लास टाकला आणि शिवम कुमारने एका खिशात बटाटे वड्याचा ग्लास टाकला आणि आमच्या हॉस्टेलला घेऊन गेलो ओमसाईला. आता एखाद्या मित्रांनी हॉस्टेलला काही खायला आणलं, आनंद किती होतो तुम्हाला माहिती आहे. आणि ते पण असं बिस्किट पुडा वगैरे आणलं होतं, अनलिमिटेड आनंद असतो. पण गुलाबजामुन घेऊन आले म्हणल्यावर आमच्या मुलांना तर अजून काय लागतंय, त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांना दिलं वगैरे, ते सगळे खुश वगैरे झाले. अशी मस्ती करत करत मग परत अजून अजय झगडे सर माहीत असतील तुम्हाला. तर अजय झगडे सर आधी ओमसाईला राहिले होते. तर रात्री 2-3 वाजता आमची मस्ती चालायची. तर अजय सरांची झोपमोड व्हायची आणि अजय सरांचा प्रॉब्लेम काय होता, त्यांची एकदा झोपमोड झालं त्यांना झोपच लागत नव्हती. तर मग रात्री 2-3ला अजय सर वरती यायचे आमच्याकडं. आमच्यात एक अण्णा हजारेचं नाव होतं, ओंकार हजारे. तर दरवेळेस येऊन सर फक्त त्याला शिव्या घालायचे. बाकी कोणालाच काही नव्हते बोलत, पण दरवेळेस फक्त त्याला शिव्या घालायचे. सो अशी मस्ती वगैरे करत, पण ही मस्ती अपार्ट प्रिपरेशन खूप सिरियसली चालू होती सगळ्यांची. स्पेशली टॉकिंग अबाउट तेजस सर, त्यांचा इन्फ्लुएन्स माझ्यावर सर्वात जास्त आता. म्हणजे मी आतापर्यंत अशा टीचरला भेटलोच नाही. इतके मोठे मोठे लेक्चर्स घेऊन जर तुम्हाला बोर होत नाही तर म्हणजे काहीतरी आहे त्यांच्यात असं. त्यांची टीचिंग स्टाईल एकदम डिफरंट आहे. तर ते मला खूप आवडायचं सरांचं. आणि कॅटसाठी बोललं तर विकास सर जे जॉग्राफी करंट अफेअर्स घेता ना, बिलीव्ह मी त्या बाहेरचा एक सुद्धा क्वेश्चन येत नाही. सरांची इतकी कन्सिस्टन्सी, इतका अभ्यास आहे, त्यांनी इतका मस्त सिलेबस डिझाईन केलाय. आणि जे आपण म्हणतो ना हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क महत्वाचं आहे, तर सर बरोबर स्मार्ट वर्क करून आपल्याला बरोबर नोट्स वगैरे देतात ना, तर जवळ सगळे क्वेश्चन्स वगैरे त्यातूनच येतात. तुम्हाला असं काही एक्स्ट्रा प्रिपेअर करावं लागत नाही आणि प्रिपेअर केल्यावर काही वाया पण जात नाही. सो फॉर गॅट. आणि प्राची मॅमनी पण जे स्पॉटिंग एरर्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स जे दिले होते ना, जवळजवळ 90% पेपर त्यातूनच आलेला. सो ॲटलिस्ट फॉर युअर रिटर्न एक्झाम, व्हॉट एव्हर दे आर गिविंग यू, जस्ट ब्लाइंडली फॉलो देम. आय एम व्हेरी शुअर दॅट यू विल क्लिअर युअर इंडिया रिटर्न एक्झामिनेशन. पण ते कसं असतं, परिश्रम दोन्ही साईडने झाले पाहिजे. हे सगळं प्रोव्हाइड करतात तुम्हाला, पण तुमची पण कॅपॅसिटी पाहिजे आणि तेवढं हार्डवर्क द्यायची. त्यांनी जरी सगळं प्रोव्हाइड केलं पण तुम्ही काही करत नसाल तर काय फायदा होणार नाही. तुमची पण एक कॅपॅसिटी पाहिजे आणि सगळं हार्डवर्क करण्याची. सो असे दिवस जात नंतर मग जे आधी 3-4 तासाचा सेल्फ स्टडी असायचा, तो नंतर 8-8, 9-9 तासाचा झाला. आणि फुल सिरियसली जे ग्रुप डिस्कशन्स व्हायचे आमच्या हॉस्टेलला. असं लास्टचा जो 1 मंथ होता त्याच्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात ना, तर हिस्ट्री जॉग्राफीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्यायचे. एकाने क्वेश्चन वाचायचा, अँसर वाचायचं आणि जस्टिफिकेशन द्यायचं, हे अँसर काय म्हणून.
तर हे ग्रुप डिस्कशन तुम्हाला हेल्प करतं खूप. तर समजा डिट्टो तुम्हाला तो क्वेश्चन येणार नाही, पण तुम्ही ग्रुप डिस्कशन करताना त्यात तुम्हाला वेगळी इन्फॉर्मेशन कळते, त्यानुसार तुम्ही एखादा वेगळा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर अशी प्रिपरेशन चालू असताना मग 14 नोव्हेंबरला आमचा इंडियाचा अटेम्प्ट होता. सगळ्या मुलांचा पुण्यालाच अटेम्प्ट होता, माझा फक्त एकट्याचा मुंबईला अटेम्प्ट होता. तर इंडियाचा अटेम्प्ट द्यायला गेलो आणि तिकडून आल्यानंतर मग एका रॉंग अँसर की मधून मी माझा क्वेश्चन पेपर चेक केला, तर माझे मार्क्स भरले 341. तर मला वाटलं आता काही ह्यावेळेस पण रिटर्न क्लिअर होणार नाही, आता कुठं तोंड दाखवणार, एवढ्या लांब जाऊन पण रिटर्न क्लिअर होत नाही. मग 341 मार्क्समध्ये रिटर्न क्लिअर होणार नाही म्हणल्यावर मग थोडं वेट केलं. पण त्यानंतर जेव्हा इंडियाचा रिझल्ट आला, म्हणजे मी फुल बॉर्डर लाईनवर होतो, म्हणजे एखाद्या मुलाला समजा 450 मार्क असले तर त्याला फिक्स माहिती आहे तो रिटर्न क्लिअर होणार आहे, तर त्याला इतकी खुशी नाही होत, पण जेवढी मला झाली 341 म्हणजे इतकी बॉर्डर लाईन केस होती तुम्हाला अजिबात गॅरंटी नाही. जर 343ला मेरिट लागलं तर अगेन यू हॅव वेस्टेड युअर थर्ड अटेम्प्ट. पण माझा थर्ड अटेम्प्ट क्लिअर झाला आणि जेव्हा मला कळलं रिझल्ट लागलाय तेव्हा ऑनेस्टली ती आत्तापर्यंत त्या दिवसापर्यंतची सगळ्यात आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. ते मम्मी पप्पांना सांगितलं, मम्मी पप्पा पण खूप खुश झाले, कारण सलग 3 अटेम्प्ट मी प्रिपेअर करत होतो. आणि सर मेन गोष्ट म्हणजे मी आधी ज्या इन्स्टिट्यूशन मध्ये होतो तिथं 120 बॉईज पैकी फक्त 2 मुलं आम्ही थर्ड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो, म्हणजे बाकीच्या 118 मुलांनी होप सोडून दिले होते इंडिया करण्याचे. सगळ्यांनी सीईटी चूज केली होती, जेडब्ल्यू चूज केली होती, काही नीट. तर फक्त आम्ही 2 मुलं इंडियासाठी प्रिपेअर करत होतो आणि दोघांचंही रिटर्न क्लिअर झालं. पण अनफॉर्च्युनेटली तो दुसरा मित्र कॉन्फरन्स आउट झाला. तर हा होता इंडियापर्यंतचा प्रवास, रिटर्न एक्झाम पर्यंतचा. आता रिटर्न एक्झाम झाल्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट चालू होती, ती म्हणजे SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. सो आय अगेन केम बॅक टू ITA फॉर माय SSB प्रिपरेशन. आणि ज्या दिवशी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच सर मला म्हणले की उद्या ये तुझा इंटरव्ह्यू घेऊ. तर दुसऱ्या दिवशी आलो, हुडी वगैरे घालून एकदम स्टाईलमध्ये गेलो सरांकडे इंटरव्ह्यूला. आणि त्याची सरांची खासियत आहे, जेव्हा तुम्ही रिटर्न क्लिअर करताना तेव्हा तुम्ही पण जाताना सरांकडे इंटरव्ह्यू द्यायला. तर पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये सर हात न लावता तुम्हाला इतकं रडवतात ना की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही ते. मी बाहेर येऊन रडायची कंडिशन झाली माझी. मी वर जाऊन शांतपणे झोपलो, 3 तास झोपल्यानंतर तिथून उठल्यानंतर मी VUT बिल्डिंग जेव्हा सोडली ना, त्यानंतर 1 महिन्याने आमची 26 जानेवारीची ट्रिप होती. 1 महिन्यानंतर मी सरांना तोंड दाखवलं आणि VUTला पण तोंड दाखवलं नव्हतं 1 महिना. इतका खराब इंटरव्ह्यू गेला ना. पण तो जो इंटरव्ह्यू झाला ना त्यामुळं लिमिट्स कळाले आपली लेवल काय. तर त्यामुळे मग लिमिट्स पुश करणे म्हणजे प्रिपरेशन किती करायची आपल्याला याची एक आयडिया आली. तर SSBची प्रिपरेशन करताना आणि हां ऑनेस्टली SSBची प्रिपरेशन करताना एक टाइम असा येतो ना जेव्हा वाटतं की काम रिग्रेट होतं असं की का मी इंडिया रिटर्न एक्झाम क्लिअर केली असं. मी पण त्या टाइम स्पॅनमध्ये होतो आणि आता तुमचा सुपर सिनियर कॅडेट कॅप्टन अनुज पाचारने त्या फेजमध्ये. पण मला गॅरंटी की तो पण त्यावर ओव्हरकम करेन. तर त्या फेजला तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात, एक तर टर्न बॅक नाहीतर गो हेड. अँड तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा आणि एंड रिझल्ट काय हे काही सांगता येणार नाही. जर तुम्ही इंडिया रिटर्न एक्झामचं प्रिपरेशन केलं तर ऑब्व्हियसली यू आर गोइंग टू गेट क्लिअर युअर इंडिया रिटर्न एक्झाम. पण जी SSBचं असतं, आता SSB मध्ये काय असतं, ऑफिसर लाईक क्वालिटीज असतात 15. तर त्या 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज तुमची SSB चालू असताना तुमच्या ऑफिसरला तुम्हाला पोर्ट्रे करता आले पाहिजे. जर तुमच्यात किती क्वालिटी असतील पण त्या पोर्ट्रे कशा करायचे हे तुम्हाला समजत नसेल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. तर त्या पोर्ट्रे कशा करायच्या, SSB इज ऑल अबाउट हाऊ टू पोर्ट्रे युअर ऑफिसर लाईक क्वालिटीज. पण त्यासाठी ऑफिसर लाईक क्वालिटीज असणं हे महत्त्वाचं आहे. तर SSBची प्रिपरेशन करण्यासाठी मग जेव्हा सरांसंग इंटरव्ह्यू झालेला मग त्यानंतर कळालं की जनरल नॉलेज खूप वीक आहे माझं. तर जनरल नॉलेजसाठी यूट्यूबवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहतो तुमच्यापैकी कोणी यूट्यूबला? कोण पाहतो? कोणते चॅनल प्रिफर करता? स्टडी IQ, वर्ल्ड अफेअर्स, अजून तर SSBची प्रिपरेशन करण्यासाठी पण वर्ल्ड अफेअर्स, स्टडी IQ. ध्रुवराठी हे SSB साठी नाही, ते वेगळं पडतं. तर स्टडी IQ, वर्ल्ड अफेअर्स आणि बियॉन्ड हे एक इंग्लिश न्यूज चॅनल आहे. तर या 3 चॅनल्सवरून मी रोज करंट अफेअर्स करायचो. तर ते करण्याचं मेन एम होतं की नॉलेज बिल्ड होत होतं, कंटेंट बिल्ड होत होतं. आणि ते कंटेंट तुम्हाला जे ग्रुप डिस्कशन्स असतात SSB मध्ये तिथे फायदा होतो, त्यानंतर जे लेक्चरेट्स असतात तिथे फायदा होतो.
त्यानंतर इंग्लिश न्यूज पाहिल्यामुळे तुमचं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होतं. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये जे करंट अफेअर्सवर क्वेश्चन विचारतात तिथे पण त्याचा फायदा होतो. परत SSB साठी असे पिक्चर दाखवतात तुम्हाला आणि त्याच्यावर स्टोरी लिहायची असेल. इतकं बेसिक तर तुम्हाला माहीत असेल, पिक्चरवर स्टोरी लिहायची असेल. तर मी SSBला जाण्यापूर्वी कमीत कमी 100 ते 150 स्टोरी प्रिपेअर करून जवळजवळ माझ्या त्या तोंडपाठ झालेल्या आहे. तर त्या स्टोरी लिहिणं वगैरे इतकं सोपं नसतं, म्हणजे त्यात क्वालिटीज तुमच्या पोर्ट्रे करता आल्या पाहिजे तुम्हाला. पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही वारंवार तेच गोष्टीची प्रॅक्टिस करताय, जर तुम्ही मॅथचं एखादं सम घेतलं ते तुम्हाला पहिल्यांदा नक्की नाही येणार, पण तेच तुम्ही सम बार बार सॉल्व्ह करताय तर एक टाइम असेल की ते तुम्हाला एका फ्लोमध्ये सुटून जाईल फार कमी वेळात. तसंच माझं SSB बद्दल होतं. तर स्टोरीची इतकी प्रॅक्टिस झालेली की नंतर मग स्टोरीचा जो पोर्शन होता तो सोपा जायला लागला. आणि त्यानंतर विकास सरांनी एक क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली, जी 8 पानांची क्वेश्चन बँक होती, पुढून मागून म्हणजे तसे 16 पानं. एका पानावर कमीत कमी 40-50 क्वेश्चन असतील. असे सगळे क्वेश्चन जे तुमच्या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात असे क्वेश्चन. तर ते क्वेश्चन्स मी लिहिले होते, तर ते जवळजवळ 200-250 पाणी वही भरली होती माझी, पण त्या क्वेश्चन्सचे आन्सर लिहून. पण फक्त अँसर्स लिहून काय नसतं, ते डेली मी रिवाइज करायचो. व्हॉइस मॉड्युलेशन सहित इंटरव्ह्यूवर कसा इम्प्रेस होईल, व्हॉइस मॉड्युलेशन कसं ठेवायचं याची रोज प्रॅक्टिस करायचो. तर अशी माझी SSBची प्रिपरेशन चालू होती. मग त्यानंतर SSBची प्रिपरेशन चालू असताना SSBच्या डेट्स येतात. जसं कालच तुमच्या सिनियर्सच्या SSBच्या डेट्स आल्या, तसं आमच्या डेट्स येणार होत्या. आणि डेट्स येण्यासाठी तुमचं जॉईन इंडियन आर्मीवर एक अकाउंट पाहिजे. तर माझा प्रॉब्लेम असा झालेला, माझी जॉईन इंडियन आर्मीवर 2 अकाउंट झालेले, तर मला डेट्स येत नव्हत्या. तर 7 दिवसात तुम्हाला डेट सिलेक्ट करायची असते. तर 6 दिवस झाले पण मला डेट आलाच नाही, कारण माझ्या अकाउंटचा प्रॉब्लेम झाला. पण ते म्हणतात ना, अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसको एक करने में जुट जाती है. तसं 7व्या दिवशी ऑन द लास्ट डे आय गॉट माय SSB डेट्स आणि मला 11 डेट्स भेटल्या. तर त्या 11 डेट्समधून एक सिलेक्ट करायची होती. आणि मी 21 मार्च ही डेट मी सिलेक्ट केली, कारण तेव्हा सोमवार पण होता आणि गणेश चतुर्थी पण होती. म्हणलं बाप्पा जर बरसले तर मग हमें रिकमेंड होने से कोई नहीं रोक सकता. 21 मार्च डेट चूज केली आणि त्यानंतर परत एकदा सिरियसली प्रिपरेशन चालू झाली. आणि SSBला जाण्यापूर्वी एक वीक बाकी असताना मी पुन्हा एकदा YTL आलो आणि तेव्हा सरांना एक इंटरव्ह्यू दिला. पण तो इंटरव्ह्यू आणि आधीचा इंटरव्ह्यू यात जमीन आसमानाचा फरक होता. नंतरचा इंटरव्ह्यू माझा खूप चांगला गेला. आणि धीरज सर जे आहेत, जे SSB बद्दल गाईड करतात आता सध्या सिनियर्सला, तर त्यांच्याकडून पण मी गायडन्स घेतलेला. बेसिक गोष्टी त्यांनी सांगितलेलं मला. त्यांना एकच दिवस भेटलेलो, पण ते इतकी हेल्प झाली मला इंटरव्ह्यूमध्ये की कॉन्फिडंटली SSBला जाण्यासाठी खूप हेल्प झाली. आणि माझ्यामध्ये सर SSBच्या आधी 4-5 दिवसापूर्वी तुमचा बड्डे होता, तर मी सरांना मेसेज केलेला हॅपी बड्डे सर म्हणून. आणि मला तुम्हाला तुमच्या बड्डे गिफ्ट माझं रिकमेंडेशन द्यायला आवडेल. सरांचा रिप्लाय होता ऑब्विसली येस, आय एम वेटिंग फॉर इट वगैरे. आणि त्यानंतर 21 तारखेला माझी SSB होती, तर मी घरून निघलो 19 तारखेला. आणि घरून निघताना ट्रेनमध्ये जेव्हा होतो तेव्हा सरांना मेसेज केला, सर आय एम गोइंग फॉर माय SSB, इट्स ऑन 21st आणि आय होप आय विल गेट रिकमेंड. तर सरांचा त्या मेसेजला रिप्लाय होता, होप क्यू, आय एम व्हेरी शुअर दॅट यू विल गेट रिकमेंड अँड ऑल द व्हेरी बेस्ट विशेस फ्रॉम ऑल YTL होतास. तर त्यावेळी मला कळलं की SSB माझी एकट्याची नसून जे माझं रिकमेंडेशन असेल अख्खे YTL होतास त्याला स्वतःचं रिकमेंडेशन मानतात. तर त्याने एक अशी पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली, सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढलेला, त्यामुळं ते SSB मध्ये खूप हेल्प झालं. सेम त्याच रात्री जे अजय शर्मा सर आहेत आपले केमिस्ट्रीचे, तर त्यांना पण कॉल केला, पण त्यांनी कॉल रिसिव्ह नाही केला, काहीतरी कामात होते सर. तर सरांना मेसेज केला की अशी SSB म्हणून उद्या स्क्रीनिंग आहे वगैरे. तर सरांनी पण विशेष दिला चांगला आणि जरा मोटिवेट केलं. हे सगळं झालं, पण एक जी भीती असते ना स्क्रीन म्हणून, आता इतके 2 वर्षापासून हार्डवर्क करतोय, पण उद्या स्क्रीन आउट झालो तर आत्तापर्यंतची सगळी मेहनत वाया. तर त्यामुळे एक मनात भीती होती. आणि एक आम्ही 3 इडियट्स सारखं जेवायला गेलो, त्यात एक विरेश कदम होता सांगितलं, तर त्याला मी कॉल लावला, म्हणलं असं उद्या SSB. तर तो म्हणला की टेन्शन नको घेऊस, 5 महिन्यापासून तू प्रिपेअर करतोय, एवढं SSBचं कोणीच प्रिपेअर करत नाही आणि तू खुशील आरामात जेवढं हार्डवर्क वगैरे केलंय ऑब्व्हियसली त्याचा रिझल्ट येणार आहे. तर ह्या ज्या छोट्या गोष्टी त्या खूप इम्पॅक्ट करतात तुमच्या लाईफवर. त्या छोट्या गोष्टींमुळे माझा सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढला
पॉझिटिव्हिटी इतकी जनरेट झाली की कॉन्फिडन्स आला तेवढा की SSB क्लिअर करू शकतो. इथपर्यंत झालं SSB ला जाण्यापर्यंत. आता चालू होतं सर्वात इंटरेस्टिंग प्रोसेस, ती म्हणजे 5 days SSB प्रोसिजर. आता 21 ला सकाळी 6 वाजता रिपोर्टिंग असते करिअप्पाद्वारे अलाहाबादला. त्याशिवाय रिपोर्टिंग होती. 70 कॅन्डिडेट्स वर रिपोर्टेड इन अवर बॅच. तर सकाळी 6 ला रिपोर्टिंग झालं होते, तुम्हाला आत नेतात. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक करून तुम्हाला आत घेतात. जर तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे नसते आणलेले तर ते दयामाया करत नाही, डायरेक्ट घरी पाठवतात. तर आत गेलो आम्ही आणि तिथं सगळ्यात पहिल्यांदा OIR टेस्ट होते. OIR म्हणजे ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट. तुम्ही स्कॉलरशिप प्रज्ञेश्वर एक्झाम दिली असेल तर बुद्धिमत्ता चाचणी माहीत असेल तुम्हाला, किंवा कोणी CBSE असेल तर त्याला ऑलिम्पियाड माहीत असेल. तर OIR इज लाईक ऑलिम्पियाड. तर त्यामध्ये 40 क्वेश्चनचे 2 सेट असतात. तर त्या एक्झाम प्रिपरेशन केलेली त्याच्या आधीच, त्यामुळे ते सोपे गेले जरा. त्यानंतर आम्हाला नेलं ब्रेकफास्टला. तर मी आधी तर असं ऐकलं होतं की SSB मध्ये खूप चांगला ब्रेकफास्ट वगैरे भेटतं, पण लिटरली आमचा ब्रेकफास्ट काहीच आवाजा नव्हता. आम्हाला काहीतरी उपीट दिलेलं, पण चहा वगैरे मस्त होतं ते, त्यामुळे मग घेतलं कसं तरी. आणि त्यानंतर चालू होतं PPDT म्हणजे पिक्चर परसेप्शन डिस्क्रिप्शन टेस्ट. एक अशी स्क्रीन असते भली मोठी, जवळजवळ या स्क्वेअर एवढी, आणि त्याच्यावर तुम्हाला एक ब्लर पिक्चर दाखवतात. याच्या 6-7 पट हॉल असतो मोठा, तिथं तुम्हाला बसवतात. फक्त 70 मुलांना याच्या 6-7 पट मोठ्या हॉलमध्ये बसवतात आणि अशा स्क्रीनवर एक पिक्चर दाखवतात, ब्लर पिक्चर. आणि त्या 30 सेकंदासाठी ते पिक्चर बघून तुम्हाला 4 मिनिटात त्याच्यावर स्टोरी लिहायची. ती स्टोरी लिहून झाल्यावर इंडिव्हिज्युअली सगळ्यांनी नॅरेशन करायचंय आणि नंतर ग्रुप डिस्कशन करून अख्ख्या ग्रुपची कॉमन स्टोरी द्यायची असते. तर आम्हाला पिक्चर असं होतं सर की एक माणूस मागं सूट बूट मध्ये उभा होता आणि त्याच्या पुढे 2 आपल्या वयाची मुलं उभी होती आणि एका मुलाने दुसऱ्याच्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवलेला. तर त्या पिक्चरचं मेन जे इम्पॉर्टन्स असतं की जे पिक्चर मध्ये जे दाखवले ना ते तुम्हाला तुमच्या स्टोरीत इन्क्लूड करायचं असतं. तर मी त्याच्यावर स्टोरी अशी बनवली होती की तो माणूस सूट बूट मध्ये माणूस होता, तर तो त्यांचा टीचर होता आणि ते पुढचे 2 मुलं नीट ऍस्पायरंट्स होते आणि त्यांना नीटची प्रिपरेशन करायची होती, म्हणून ते त्यांच्या टीचरकडे गेले होते गायडन्ससाठी. तर मी माझ्या स्टोरीमध्ये पिक्चरमध्ये जे दाखवलं ते सगळं इन्क्लूड केलं. 2 मुलं त्यांना मित्र दाखवलं, तो माणूस सूटबूट मध्ये होता त्याला टीचर दाखवलं आणि ते गायडन्ससाठी गेले. तर आमचं जेव्हा नॅरेशन चालू झालं 70 मुलांचे 15-15चे ग्रुप्स पाडले. तर 1 ते 15 असे सेमी सर्क्युलर मध्ये बसतात. तर सगळ्यांचं नॅरेशन चालू होतं. सगळ्यांची फ्लुएन्सी टॉप क्लास, सगळ्यांच्या स्टोऱ्या टॉप क्लास, बट आवाज एकदम असा कमी होता जरा. तर माझा चेस्ट नंबर होता 14. तर जेव्हा माझा चेस्ट नंबर आला तेव्हा मी असं एकदम मोठ्या आवाजात चालू केलं. 15च्या 15 मुलं अलॉंग विथ ऑल द असेसर्स बघत होते असं की कोण बोलू राहिलं असं अचानक. इतक्या वेळानंतर सगळे शांत, एकदम हळू बोलताना असं अचानक इतक्या मोठ्या आवाजात कोण बोलू राहिलं. तर ते सगळं झाल्यानंतर मग माझं नॅरेशन एकदम ठीक गेलं. नॅरेशन नंतर जी 15 मुलांनी मिळून ग्रुप स्टोरी बनवायची असती, तर 15 मुलांनी मिळून माझी जी स्टोरी होती ती ग्रुप स्टोरी म्हणून प्रमोट केली. त्यामुळे मग आमची PPDT जेव्हा एंड झाली त्यानंतर आम्हाला लंचला नेलं आणि अलाहाबादमध्ये लंचला रोज नॉनव्हेज असतं, पण मी खाल्लं नाही, म्हणलं देवाचं ठिकाण आहे वगैरे, SSB रिकमेंड झाल्यानंतर खाऊ वगैरे. तर मी खाल्लं नाही नॉनव्हेज वगैरे, साधं जेवण केलं आणि त्यानंतर आम्हाला बोलवलं PPDTचा रिझल्ट म्हणजे स्टेज 1चा रिझल्ट सांगायला. जर तुम्ही स्क्रीन इन असाल तर तुम्ही 5 दिवस थांबता आणि जर स्क्रीन आउट असाल तर तुम्हाला घरी पाठवलं जातं. म्हणजे 2 वर्ष तुम्ही इतकी मेहनत केली, पण एक 2 तासाच्या टेस्टमुळं तुम्हाला सगळी मेहनत वाया आणि घरी पाठवलं जातं. तर आमची इथे 70 मुलं आले होते. आम्हाला हॉलमध्ये 2 तास बसवून ठेवलं आणि त्यानंतर जे असेसर होते ते रिझल्ट सांगायला आले. तर 70 मुलांपैकी 20 मुलं आमचे स्क्रीनिंग झाले, म्हणजे 50 मुलं पहिल्याच दिवशी स्क्रीन आउट झाले. म्हणजे ज्या मुलांनी 2 वर्ष एनडीएचा अभ्यास केला, एनडीए रिटर्न एक्झाम क्लिअर केली, ते SSBच्या पहिल्याच दिवशी 50 मुलं घरी चालले. 70 पैकी फक्त 20 आमच्यापैकी स्क्रीनिंग झाले होते. तर स्क्रीनिंग झाल्यानंतर आनंद झाला खूप आणि सरांना मेसेज केला की सर स्क्रीन हो गया, 70 में से 20 हो गए. तो सरांचा रिप्लाय आला की ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून, आणि आता फक्त रिकमेंड हो, दॅट वुड बी बेस्ट बर्थडे गिफ्ट एव्हर टू मी. तर परत एक असे पॉझिटिव्हिटी जनरेट झाली बॉडीमध्ये. घरी पण सांगितलं, घरचे पण खुश झाले. पप्पांना सांगितलं होतं जर स्क्रीन इन झालं तर तुम्ही घरी जावा, नाही तर नाही स्क्रीन आउट झालं तर आपल्या दोघांना घरी जावं लागेल समजा.
पण स्क्रीन झालं, मग पप्पांना घरी जायला सांगितलं. मग त्यानंतर मोबाईल वगैरे सगळे सबमिट करून घेतात. मग 5 दिवस तुमचा घरी काहीच कॉन्टॅक्ट नसतो. तिथंच तुम्हाला सगळी प्रोसेस एन्जॉय करायची. तर ज्या दिवशी आम्ही स्क्रीन झालो त्यानंतर SSB मध्ये काही असो नसो, कोणी अभ्यास वगैरे काही करत नाही, पण SSB मध्ये तिथं बास्केटबॉल, व्हॉलीबॉल हे खेळणं इज परमनंट. म्हणजे 5 दिवसात तुम्ही असं कोणताच मुलगा नसून जो कोणते गेम खेळत नाही. तिथं TT वगैरे इतके गेम्स असतात, प्रत्येक मुलगा काही ना काही गेम खेळतो. तर मग पहिल्या दिवशी आमचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही गेम खेळलो आणि त्यानंतर कॅफेटेरियाला गेलो. तर आम्ही 20 मुलं स्क्रीन झालो, त्यातले 5 महाराष्ट्राचे होते आणि 3 नगरचे होते, म्हणजे माझ्याच डिस्ट्रिक्टचे, माझ्या शहरातलेच होते. तर मी चेस नंबर 3 होतो, गाडेकर अनिकेत शिवाजी, आणि चेस नंबर 4 होता हंगे विशाल शिवाजी. तर चेस नंबर 4 ने मला सांगितलं की त्याला एका मित्राने सांगितलंय की SSB मध्ये मुलांना जर कॅफेटेरियामध्ये खाऊ घातलं ना फुकटचं, तर मग ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला सपोर्ट करतात, तुमचं ऐकतात वगैरे. तर मग तो आम्हाला खायला घेऊन गेला कॅफेटेरियामध्ये. जवळजवळ आम्ही 8 मुलं होतो, सगळ्यांनी बर्गर आणि कोल्ड्रिंक्स घेतले. पण खाऊन झालं, तो काय बिल भरायला तयारच होणार. मग त्याने सांगितलं की सगळी मुलं खाऊ वगैरे ऐकतात वगैरे तुमचं. मग मीच पुढाकार घेतला आणि मी बिल पे केलं, म्हणलं उद्या सगळं ऐकतील माझे वगैरे असं. पण अनफॉर्च्युनेटली 350 बिल देऊन पण जे आमचे 10-10चे ग्रुप 2 ग्रुप बनवले, मी जेवढ्यांना खाऊ घातलं त्यातला एक पण माझ्या ग्रुपमध्ये आलं नाही. पैसा फार फुकटचा. पण त्यानंतर हा फर्स्ट डे झाला. त्यानंतर असतो सेकंड डे. सेकंड डेला तुमच्या सायकोलॉजी टेस्ट असतात. जसं स्क्रीनिंगच्या दिवशी तुम्हाला एक पिक्चर दाखवून त्याच्या स्टोरी बनवायची असते, तसं सायकोलॉजी टेस्टला तुम्हाला कंटिन्युअस 12 पिक्चरवर स्टोरी लिहायची असते. ते झालं की वर्ड असोसिएशन टेस्ट असते, म्हणजे एक वर्ड पोएट्री होईल तुम्हाला, काही पण टेबल वर्ड आला इथं, तर असे 15 सेकंद तो वर्ड तिथं राहील आणि त्याच्यावर तुम्हाला सेंटेन्स लिहायचे आणि असे कंटिन्युअसली 60 वर्ड्स येतात. ते झाल्यानंतर लगेच विथआउट ब्रेक चालू ही सगळी प्रोसेस. ते झालं लगेच सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. असे तुम्हाला 60 सिच्युएशन रिॲक्शन देतील आणि त्या 30 मिनिटात सॉल्व्ह करायचे असतात. ते झाल्यावर सेल्फ डिस्क्रिप्शन असतं, तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती लिहायची असते. तर ही प्रोसेस कंटिन्युअसली 2.5 तास तुमचा पेन थांबतच नाही, तुम्हाला सतत लिहायचंच असतं. त्यामुळं जे पण पोर्ट्रे होतं ना तुमच्या हातातून लिहिताना, ती तुमची रिअल पर्सनॅलिटी बाहेर येते. तुम्ही तिथं फेक दाखवू शकत नाही काही. तर माझी सायकोलॉजी टेस्ट एकदम चांगली गेलेली. आणि त्यानंतर जे CHM सर होते, म्हणजे तिथं जे हवालदार असतील, जे आपली कायम काळजी घेतात तिथं, तर त्यांनी आम्हाला बोलवलं प्रेसिडेंट हॉलच्या बाहेर. तर आत्तापर्यंत परत लाईफ स्मूथ चालली होती, पण आता आला साऊथ इंडियन मूवीमध्ये कसा क्लायमॅक्स येतो तसा परत क्लायमॅक्स आला माझ्या संघ. आता CHM सर आले आणि त्यांनी सांगितलं चेस नंबर 1 to 4, माझा चेस नंबर होता 3. तर सर म्हणले चेस नंबर 1 to 4 लवकर चला, तुमचा इंटरव्ह्यू आहे आता. तर सेकंड डे म्हणजे सकाळी सायकोलॉजी टेस्ट झाली आणि लगेच अर्ध्या तासात तुमचा इंटरव्ह्यू असं आम्हाला सांगितलं. पण त्यासाठी मी ऑलरेडी प्रिपेअर होतो, कारण लास्ट टाइम जेव्हा सरांना सेकंड इंटरव्ह्यू दिलेला तेव्हा सरांनी असं अचानक बोलवलं, त्यामुळे एवढं काही भीती वगैरे वाटली नाही. पण आम्ही चौघं गेलो, मग वेटिंग रूम मध्ये बसवलं. तर वेटिंग रूम मध्ये मला 3रा नंबरचा इंटरव्ह्यू होता, तर मला 11:30चा टाइम दिलेला काहीतरी. आणि तो 11:30चा टाइम मी आत गेलोच नाही, मला त्यांनी आत बोलवलं 2:30 वाजता. म्हणजे वेटिंग रूम मध्ये तुम्हाला 3 तास वेट करावं लागलं, जो ओरिजिनल टाइम दिला होता त्यापेक्षा. मग तुम्ही एकटे बसला आणि इंटरव्ह्यूला चालले, तुमच्यात अँक्झायटी किती असेल तुम्ही समजू शकता. फिअर वगैरे वाढत चाललं होतं. पण नंतर जेव्हा कॉल आला मग तेव्हा गेलो. तर इंटरव्ह्यू मध्ये आज जाताना नॉक केलं डोर आणि मे आय कम इन सर म्हणलं. तर जे इंटरव्ह्यू होते त्यांनी आत बोलवलं वगैरे आणि त्यांना ती दुपारची वेळ होती आणि मी गुड इव्हिनिंग विश केलं चुकून. गुड आफ्टरनून बोलायच्या ऐवजी गुड इव्हिनिंग विश केलं. तर ते जे इंटरव्ह्यू होते ते हसले जरा आणि ते म्हणले की गुड आफ्टरनून अनिकेत अँड प्लीज हॅव अ सीट. मग बसल्यावर मला कळलं काहीतरी चूक केली आल्या. तेव्हा मला तेजस सरांचा डायलॉग आठवला, क्या किए अगदी. तेजस सरांचा तो डायलॉग आठवला तेव्हा. पण मग ते फिअर बाजूला ठेवून तुम्ही स्ट्रेस, तुमचं प्रेशर कसं हँडल करता ते सगळ्यात महत्वाचं आहे. मग इंटरव्ह्यू माझा सुरू झाला. तर पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये एक लय भारी गोष्ट असते, ती म्हणजे रॅपिड फायर क्वेश्चन्स. तर तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन्स एकखट्टी विचारले जातात आणि तुम्हाला ते मेमराईज करून तुम्हाला एकखट्टी 10 ते 12 क्वेश्चनचा आन्सर द्यायचा. तर ते क्वेश्चन्स कसे असतात माहिती आहे का? ओके जेंटलमन, टेल मी अबाउट युअर फादर, टेल मी अबाउट युअर मदर, टेल मी अबाउट युअर रिलेशनशिप विथ युअर पॅरेंट्स, टेल मी अबाउट युअर सिबलिंग्स,
Tell me about your activities at home. Tell me about your education till 10th standard. Tell me about your subjects in 10th standard. Tell me about your education after 10th standard. Tell me about activities you have performed in your school and college. Tell me about friends you like, friends you dislike. Tell me about teachers you like and teachers you dislike. तुमची आता जशी तोंड झालेली त्यापेक्षा बद्दल माझं फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये झालं. हे 10-12 क्वेश्चन्स एकखट्टी मेमोराईज करून तुम्हाला त्याचे सगळ्यांचे आन्सर द्यायचे. पण तेवढी प्रॅक्टिस करू ते 10-12 क्वेश्चन्स पैकी मी 8-9 क्वेश्चन्सचे आरमध्ये आन्सर दिले आणि 2-3 क्वेश्चन्स विसरलो. पण त्यांनी नंतर ते परत सांगितले आणि त्यांचे पण आन्सर दिले. असे 2 रॅपिड फायर झाले माझ्या संग. त्यानंतर आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटं काय बोलायचं नाही. त्यांनी तुमच्यासारखे 2-2.5 हजार इंटरव्ह्यू घेतलेला असतात आतापर्यंत, तर त्यांना लगेच कॅच होतं की हा खोटं बोलतो वगैरे. त्यामुळं ऑनेस्टी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूमध्ये. जर तुमच्यात क्वालिटी नसेल नो प्रॉब्लेम, पण जे खरं आहे ते सांगा. एकदा तुमचं खोटं पकडलं गेलं ना मग फार अवघड असतं ते तुमच्या रिकमेंडेशनसाठी. आणि माझा पूर्ण इंटरव्ह्यू हा ऑनेस्टीमुळे एकदम चांगला गेला. पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूअर वॉज स्माइलिंग ॲट मी, आय वॉज स्माइलिंग ॲट इंटरव्ह्यूअर, वी बोथ वर स्माइलिंग ॲट इच अदर. त्यामुळं एक पूर्ण हसत खेळ इंटरव्ह्यू गेला माझा. आणि मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग परत बाहेर आलो आणि इंटरव्ह्यू झाला. आम्हाला सांगितलेलं असतं की वेटिंग रूममध्ये नाही जायचं, तिकडे जायचं, हॉस्टेलला जायचं तुमच्यापर्यंत. पण आता इंटरव्ह्यू चांगला गेला म्हणजे बाकीच्या मुलांना तर सांगावं लागतंय. मग मी गेलो वेटिंग रूममध्ये. तिथं पहिलं पाऊल ठेवलंच तितक्याच CHM सर मागून शिवाय घालत आले. उधर किसने जाने का बोला तुझे, यहाँ क्यों जा रहा है, शिवाय घातल्या लिटरली 2-3 आणि म्हणले जा वापस. तर मी गेलो हॉस्टेलकडे चालू आणि 5 मिनिटानंतर लक्षात आलं की जे फेस शील्ड आणि मास्क होतं ते इंटरव्ह्यू चालू असताना शेजारच्या चेअरवर ठेवलेलं आणि ते तिथंच राहिलं. मग परत इंटरव्ह्यू रूमला गेलो. तिथं CHM सरांना सांगितलं की असं फेस शील्ड आणि मास्क तिथंच राहिले. मग त्यांनी आज जाऊन आणलं, पण ह्यावेळी शिव्या नाही दिल्या. नाही तर मला वाटलं होतं की आता खूप ओरडतील वगैरे, शिव्या नाही दिल्या. मग परत इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग हॉस्टेलला येऊन जरा रेस्ट केला आणि आता इंटरव्ह्यू चांगला गेला. याच्या आधी पण मी स्क्रीनिंग झालं, पार्टी दिलेली. मग आता इंटरव्ह्यू चांगला गेलाय. मग त्यावेळेस वाटलं कसं काय अपुनीश अंबानी झालं, पैसाच पैसा. मग परत सगळ्यांना पार्टी, सगळ्यांना बर्गर आणि कोल्ड्रिंक्स, जवळजवळ 10-12 जणांना. मग सगळे खुश. आणि त्यानंतर हा डे 2 झाला. त्यानंतर डे 3 आणि डे 4 असतो तुमचा GTO डे, म्हणजे ग्रुप टास्क असतात काय काय. त्यामध्ये असतात ग्रुप डिस्कशन्स. तुमचे 2 ग्रुप डिस्कशन होतात, 10-10चे ग्रुप असतात. त्यानंतर होतात तुमचे ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज, म्हणजे तुम्हाला एक चार्ट देतात आणि त्याच्यात तुम्हाला सांगतात प्रॉब्लेम्स, म्हणजे इथं डकोती होणार आहे, त्यानंतर इथं रेल्वे लाईन तोडणार आहेत लोक वगैरे, इथं जे डकायचे ते डॅमचे गेट्स खोलणार आहे. तुम्हाला अख्ख्या ग्रुपमध्ये डिस्कस करून ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील आणि लास्टला कॉमन ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज द्यायची असते. तर ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज नंतर असतात PGT आणि HGT. तर म्हणजे असे ऑब्स्टेकल्स असतात ते तुम्हाला अलॉंग विथ ग्रुप क्रॉस करायचे असतात सगळे. तर त्यामध्ये सगळ्यात मेन मोटिव्ह काय असतं, तुम्ही कितीही हुशार असला पण जर तुम्ही सेल्फ सेंटर्ड असला तर तुम्ही स्वतः पुढे जाणार, अख्ख्या ग्रुपला पुढे घेऊन नाही जाणार. आणि डिफेन्स फोर्सेसला असे ऑफिसर्स लागतात ज्या त्यांच्या खाली जे काम करणार आहेत ते त्यांच्या संग मिळून मिसळून राहिले पाहिजे. तर त्यामुळे सगळा ग्रुप पुढे घेऊन जाणं इज द बेस्ट मोटिव्ह ऑफिसर्सली. तर जे PGT आणि HGT होतं ते चांगलं गेलं माझं. आणि HGT मध्ये ऑब्स्टेकल क्रॉस करण्यासाठी 5-5चे ग्रुप होते आमचे, 5-5 मुलांचे. ऑब्स्टेकल क्रॉस करण्यासाठी 4 आयडियाज होत्या, 5 आयडियाज होत्या. आणि त्या 5 आयडियाज मधल्या 4 आयडिया मीच देऊन परफॉर्म केल्या. त्यामुळं माझं HGT एकदम मस्त गेलेलं. आणि त्यानंतर मग कॉन्फिडन्स आलेला की ग्राउंड टास्क चांगलं जात आहे. मग त्यानंतर होतं आमचं लेक्चरेट. तर लेक्चरेट तुम्हाला असे 4 टॉपिक दिले जातात आणि त्या 4 टॉपिक पैकी कोणता पण एक टॉपिक चूज करायचा आणि त्याच्यावर 3 मिनिटं तुमच्या ग्रुपच्या समोर तुम्हाला बोलायचं असतं. तर माझे 4 टॉपिक 2 टॉपिक असे होते जे मला फक्त ते 2 मिनिटासाठी आठवले, नंतर आठवले पण नाही, इतके अवघड होते. आणि उरलेले 2 टॉपिक असे होते कम्युनल फॉल्ट लाईन्स आणि हॉलिडे बजेट. अशीच कंडिशन माझी तेव्हा पण झालेली, काहीच माहित नव्हतं काय. पण कम्युनल म्हणजे काहीतरी असं धार्मिक रिलेटेड आणि फॉल्ट्स म्हणजे त्रुटी. तर मी एक 3 मिनिटं तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी देतात आधी आणि एक मस्त प्रिपेअर केलं. आणि त्यानंतर जेव्हा माझी वार आली तेव्हा 3 मिनिट विथ फुल कॉन्फिडन्स मध्ये स्टॅमर न होता एकदम छान लेक्चरेट दिलं. आणि लेक्चरेट झाल्यानंतर मग जवळजवळ आमचे GTO टास्क संपलेच होते. इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल एक असतात आणि ते पण चांगले गेले. त्यानंतर मग हे GTO डे 3 आणि डे 4 जे झालं त्यानंतर असतो GTO डे 5.
सॉरी GTO डे 5 नाही, SSB चा डे 5. 4 दिवसात तुम्ही जे पण काय परफॉर्म केलं त्याच्यावर तुमचा रिझल्ट हा 5व्या दिवशी सांगितला जातो. आणि 5व्या दिवशी कॉन्फरन्स असते तुमची, बोर्ड कॉन्फरन्स. तर तुम्हाला इंटरव्ह्यू कसा तुम्ही एक एक जण आज जाता, तसं कॉन्फरन्सला तुम्हाला असं एकेकाला आज जायचं असतं. तर कॉन्फरन्समध्ये असं एक राऊंड टेबल असतो आणि सगळे ऑफिसर्स म्हणजे जवळजवळ 10 ते 12 ऑफिसर्स असे लाईननी बसलेले असतात. सगळे आर्मी युनिफॉर्म मध्ये असतात. याच्या आधी सगळे सिव्हिलियन ड्रेसवर असतात, पण यावेळी सगळे आर्मी युनिफॉर्म असतात. सगळ्यांचे स्टार्स वगैरे एकदम चमकत असतात. सगळ्यात मेमोरेबल डे जर कोणता असेल माझ्या आयुष्यात तर तो म्हणजे कॉन्फरन्सचा. माझ्या समोर बसलेले प्रेसिडेंट ऑफ बोर्ड ब्रिगेडियर रँक आणि त्यांच्या शेजारी डेप्युटी प्रेसिडेंट कर्नल रँकचे. तर जेव्हा कॉन्फरन्सला आज जायचं होतं तर तेव्हा वेटिंगसाठी बसवलेलं आम्हाला. तर वेटिंग करत असताना मला ते गाणं वाजायला लागलं, दिल धक धक करने लगा. त्यानंतर मग जेव्हा माझा नंबर पुकारला तेव्हा मी आत गेलो. तर जसं इंटरव्ह्यू मध्ये दे वर स्माइलिंग ॲट मी, ही वॉज स्माइलिंग ॲट मी, आय वॉज स्माइलिंग ॲट हिम, तसंच कॉन्फरन्स मध्ये पण मी त्यांच्याकडे बघून हसत होतो, ते माझ्याकडे बघून हसत होते. मला माहित नव्हतं त्यांनी सिलेक्ट केलेलं का नाही केलेलं, का हसताय, नाही केलं म्हणून हसताय की हसताय की केले म्हणून हसताय. पण कॉन्फरन्स माझी चांगली गेली. कॉन्फरन्स मध्ये तुम्हाला बेसिक क्वेश्चन विचारतात, जसं हाऊ वॉज युअर स्टे हिअर वगैरे, हाऊ मेनी फ्रेंड्स यू हॅव मेड. जस्ट तुम्ही कॉन्फरन्सला आज जाण्याआधी ते तुमचा रिझल्ट बनवत असतात की इंटरव्ह्यूअरनी या कॅन्डिडेटला इतके मार्क्स दिले, सायकोलॉजिस्टनी इतके मार्क्स दिले, GTO सरांनी इतके मार्क्स दिले, तर तुमचा रिझल्ट रेडी होत असतो. तर कॉन्फरन्स झाल्यानंतर आम्हाला एका मोठ्या हॉलमध्ये, ज्या हॉलमध्ये आमची PPT झालेली, परत तिथं बसवलं. कॉन्फरन्स झाल्यानंतर आम्हाला 3.5 तास त्या हॉलमध्ये बसवलं. आता 3.5 तास तुम्हाला माहिती आहे की तुमचा रिझल्ट येणार आहे, तुमचं अख्खं करिअर या रिझल्टवर डिक्लेअर आहे. तर टेन्शन किती असेल तुम्हाला पण माहिती आहे. तर असंच 3.5 तासानंतर मग जेव्हा जे सायकोलॉजिस्ट सर होते लेफ्टनंट कर्नल रँकचे, तर ते बुक घेऊन आले रिझल्ट डिक्लेअर करायला. तर आल्या ते बसले आणि म्हणले, जेंटलमन डोंट वरी इफ नो वन ऑफ यू गेट सिलेक्टेड. त्या टाइमला म्हणजे कंडिशन अशी झालेली की छन से टूटे कोई जो सपना जेवढे सुना लगे. म्हणजे ते म्हणले की आल्या की तुमच्यापैकी कोणी सिलेक्ट झालं नाही तर टेन्शन नका घेऊ. आणि त्यांनी जरा मोटिवेट केलं वगैरे की इफ यू नॉट गेट सिलेक्टेड देन देअर इज अनदर लाईफ, म्हणजे तुम्ही दुसऱ्या करिअरमध्ये बेस्ट आहे त्यासाठी. त्यानंतर मग मोटिवेट केल्यानंतर मग रिझल्ट द्यायची बारी आली. तर रिझल्ट देताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी नाव माझंच घेतलं, चेस्ट नंबर 3. आणि चेस्ट नंबर 3 म्हणल्यावर तुम्हाला उभं राहून तुमचा UPSCचा रोल नंबर आणि तुमचं पूर्ण नाव सांगायचं असतं. तर हे नाव सांगून पुढे जायचं असतं. तर आम्ही 70 पैकीचे 20 जण स्क्रीनिंग झालो होतो. तर त्या 20 पैकी फायनली आम्ही 5 जण रिकमेंड झालो. 5च्या 5 वेगवेगळ्या स्टेटमधून. मी महाराष्ट्राचा, एक उत्तर प्रदेशचा, एक अरुणाचल प्रदेशचा, एक दिल्लीचा, एक राजस्थानचा, अशी 5च्या 5 वेगवेगळ्या ठिकाणं. आता रिकमेंड तर झालं. मग त्यानंतर एक SSBचं म्हणजे असं तुम्हाला जवळजवळ एवढा गठ्ठा देतात फॉर्म्सचा, आणि ते सगळे फॉर्म्स तुम्हाला भरायचे असतात त्याच दिवशी. म्हणजे कमीत कमी 5-6 तास लागतात ते फॉर्म भरायला सगळे. पण अलाहाबादची स्पेशालिटी ही आहे की ते आम्हाला म्हणजे बाकीच्या सगळ्या सेंटर्सवर तुम्हाला एक फॉर्म पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही, पण अलाहाबादमध्ये आम्हाला ते म्हणले की आता फक्त एक पार्ट फिल करा आणि 3 दिवसानंतर बाकीचे आम्हाला फॉर्म सबमिट करा. तर ते फॉर्म फिल करत असताना घरी तर सांगायचं होतं रिकमेंड झालं म्हणून. मग मोबाईल घेऊन वॉशरूममध्ये गेलो. तर वॉशरूममध्ये गेल्यावर आईला कॉल केला पहिल्यांदा. आई तर देवघरासमोरच बसलेली. तर आईला सांगितलं की पेढे आण, तुझा मुलगा ऑफिसर होणार आहे म्हणून. तसंच पप्पांना कॉल केला, पप्पांना पण सांगितलं रिकमेंड झाल्याचं. त्यांना अजून काय पाहिजे लाईफमध्ये, त्यांच्यासाठी ह्याच सगळ्यात बेस्ट मुवमेंट असतात. त्यांनी जे आतापर्यंत स्वप्न पाहिले ते जर त्यांच्या मुलांनी पूर्ण केलं तर त्यांना अजून दुसरं काही नसतं लागलं. तर घरचे तर एकदम खुश झाले. त्यानंतर मग तेजस सरांना कॉल केला, 3रा कॉल. तर तेजस सरांना कॉल केला तेव्हा तेजस सरांचं तुमच्या सुपर सिनियर्सवर लेक्चर चाललेलं. सरांनी कॉल विचारला. सरांना आधी काय वाटलेलं की इतक्या लवकर कॉल केला म्हणजे फॉर्म वगैरे भरायला काही दिलं नाही, तर सरांना वाटलं की कॉन्फरन्स आउट झाला काय. त्यामुळे मग सरांनी कॉल उचलला आणि एकदम हळू बोलले, हॅलो म्हणून, असं एकदम सिरियस मोडमध्ये. तर मी सरांना म्हणलं, सर रिकमेंड हो गया. सर 10 सेकंद एक शब्द पण बोलले नाही. पुढे मुलांकडे बसून असं एकदम स्मित हास्य देत होते एकदम. तर सरांनी माईक काढला आणि फोनला माईक लावला आणि सर म्हणले क्या क्या फिर से बोल, क्या बोला.
मग मी परत म्हणलं सर रिकमेंड हो गया. मग जे असे वर्गात मुलं बसले होते अख्खेच्या अख्खे ओरडायला लागले, कारण मी त्यांच्या बॅचमधून होतो ना. त्यांना इतका आनंद झाला, ओरडायला वगैरे खूप लागले. त्यानंतर सर म्हणले फिर से बोल, यकीन नाही बोला, फिर से बोल क्या बोला. मग मी म्हणलं सर रिकमेंड हो गया वगैरे. आणि तिथं फॉर्म्स वगैरे भरायचे होते, त्यामुळे मी फोन लगेच कट केला. आणि नंतर मग फॉर्म्स भरून जेव्हा हॉस्टेलला गेलेलो तेव्हा सर म्हणले की मला तुला व्हिडिओ कॉल करायचा. मला वाटलं सरांना बोलायचं असेल, जास्तीत जास्त विकास सर, प्राची मॅम असतील. तर तिथं आधीच नेटवर्कचा खूप इश्यू होता. तर सर म्हणले अशा ठिकाणी जा जिथं तुला नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही. तर त्यासाठी कॅफेटेरियाला गेलो, तिथं जाऊन बसलो आणि तिथून सरांना कॉल केला. तर सरांनी आधी स्वतःच बोलले सर तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओ कॉल, सरप्राईज व्हिडिओ कॉलचा. तर अचानक बघितलं तर सरांनी बॅक कॅमेरा चालू केला, तर पुढे एवढे सारे मुलं सगळे ओरडताय. तेव्हा ते मला माहित नव्हतं त्याच्या आधी की मुलं वर्गामध्ये व्हिडिओ कॉल वगैरे, तो खरंच सरप्राईज व्हिडिओ कॉल होता. आणि त्या दिवशी असं काहीतरी वाटलेलं की आहे व्हायची समथिंग. ती इतकी बेस्ट फिलिंग असते जेव्हा तुम्ही रिकमेंड होता. रिकमेंड होण्यापूर्वी 3 महिने माझं सोशल मीडिया पूर्ण बंद होतं. इंस्टाग्राम वगैरे 3 महिने मी खुल्लं पण नाही, अकाउंटच बंद केले डायरेक्ट. पण त्या रिकमेंड मी ज्या दिवशी झालो त्या दिवशी माझ्या 105 मुलांनी स्टोरी ठेवलेल्या. म्हणजे 3 महिन्यात माझ्या जेवढ्या स्टोरी पडल्या नव्हत्या तेवढ्या एका दिवसात माझ्या स्टोरी पडल्या इंस्टाग्रामला. सगळे मित्र वगैरे सगळे खुश होते वगैरे, घरचे वगैरे. त्यानंतर मग व्हिडिओ कॉल झाल्यानंतर मग आधी तर 4 दिवस नॉनव्हेज खाल्लेलं नाही, आता रिकमेंड झालो, आता खाऊ शकतो. तर मग 5व्या दिवशी रिकमेंड झाल्यानंतर पहिल्यांदा नॉनव्हेज खाल्लं. आणि मग त्यानंतर असतं तुमचं मेडिकल्स. तर रिकमेंड झाल्यानंतर तुमचं लगेच मेडिकल्स चालू होतं. तुम्हाला घरी वगैरे जाऊन देत नाही, पण तुम्हाला फोन वगैरे देतात ते. तर माझं मेडिकल्स चालू झालं आणि जवळजवळ 5 दिवस मेडिकल्स पण चाललं. तर मेडिकल्समध्ये मला आधी टेम्पररी रिजेक्शन दिलेलं DNS साठी, म्हणजे जे नाकाचं हाड आहे माझं तर ते वाढलेलं आहे. तर त्यामुळे मला रिजेक्शन दिलं आधी, आणि त्यासाठी सर्जरी अलाउड होती. सो ते काही इतकं मेजर नव्हतं. त्यामुळं मग घरी जाऊन ऑपरेशन करून परत कमांड हॉस्पिटलला रिपोर्ट द्यायचा होता. तर माझं 31 तारखेला मेडिकल्स कम्प्लीट झालं. आता मी जाताना गेलो होतो ट्रेनने. आता रिकमेंड झालं. आधीच मी मला अपुनीच्या अंबानी, पैसेच पैसा. मग आता परत जाताना ट्रेनने जाणार का रिकमेंड झालं. मग जाताना गेलो फ्लाईटने. तर फ्लाईटचं तिकीट मला भेटत नव्हतं. फ्लाईटच्या तिकिटासाठी 3 दिवस वेट केला. 3 दिवस तिथंच थांबलो SSB बोर्डवर. आणि ज्या दिवशी तुमचं मेडिकल्स कम्प्लीट होतात त्याच दिवशी तुम्हाला SSB बोर्ड सोडावं लागतं. पण मी तिथं अंडरग्राऊंड होतो, गपचूप राहत होतो, कोणालाच कळलं नाही मी तिथं राहतो म्हणून. नंतर मग ज्या दिवशी मी तिथून गेटमधून बाहेर चाललो तेव्हा मग ते जरा ओरडले कसं करायला वगैरे तो असं तसं. पण मग नंतर फ्लाईटने घरी यायचं ठरलं. मग फ्लाईटमधून येताना मी पुण्याची फ्लाईट होती माझी, अलाहाबाद प्रयागराज टू पुणे. तर मी डायरेक्ट अकॅडमीला चालू SSB नंतर पहिलं. आणि इथं आल्या मग लगेच तेजस सरांना वगैरे भेटलो. तेजस सर सरप्राईज झाले ना. तेजस सरांना मी खूप सरप्राईज दिले आतापर्यंत. तर तेजस सर एकदम सरप्राईज झाले. आणि नंतर मग असंच मुलांशी भेटलो वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी असंच तुमचा जसा प्रोग्राम होता तसं सिनियरचा प्रोग्राम ठेवलेला. तर तो पण प्रोग्राम झाला. आणि त्यानंतर मग मी गेलो घरी. तर घरी गेल्यानंतर मग आता ते नाकाचं ऑपरेशन करायचं होतं. तर मग त्याची तयारी चालू झाली. तर नाकाच्या ऑपरेशनसाठी माहिती आहे का, जेव्हा तुमचं ऑपरेशन होतं ना असं लिटरली ते छन्नी आणि हातोडीने कापून हाड ते कापतात. तर ऑपरेशनमध्ये काही इतका त्रास नाही झाला कारण भूल दिलेली होती नाकाला. पण ते ऑपरेशन झाल्यानंतर 3 दिवस कंटिन्युअसली पट्टी होती नाकाला. तर तो मला श्वास सुद्धा घ्यायचा असेल तर तोंड उघडं ठेवावं लागतं. 24 घंटे 3 दिवस तोंड उघडं होतं. खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. हाल झाले थोडेफार. पण नंतर जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा मग तो एकदा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला ना, मग त्यानंतर जायचं होतं कमांड हॉस्पिटलला FPL मेडिकल बोर्डसाठी. माझं ऑपरेशन झालं हे सांगायला, मेडिकली फिट होण्यासाठी. तर कमांड हॉस्पिटलला आलो सर. पण तेव्हा काय झालेलं, माझं ऑपरेशन झाल्यानंतर 4 वीक्सनी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे कमांड हॉस्पिटल FPL मेडिकल बोर्डसाठी. तर मी 4 वीक्स नंतर 1 दिवस म्हणजे 29 दिवसांनी बरोबर हॉस्पिटलला गेलो. पण ते जे तपासणारे होते ना लेफ्टनंट कर्नल सर, तर त्यांना असं वाटलं की आज 28 दिवस झाले. तर त्यांनी मला असं सांगितलं की तू 4 वीक मध्येच आलाय तर मी तुला पास करत नाही, तुला रिजेक्ट करतोय परत. तू रिव्ह्यू मेडिकल मधून येऊ शकतो नंतर जर तुझं अप्रूव्ह झालं तर, पण आता मी तुला रिजेक्ट करतोय. त्या टाइमला SSB मधून आउट झालो असतो. जेवढं दुःख तेव्हा नसतं झालं तेवढं त्या टाइमला झालेलं, जेव्हा ते बोललेले की मी तुला आउट करतोय म्हणून.
पण नंतर त्यांनी परत चेक केलं तेव्हा कळालं की 28 दिवस होऊन गेलेले. मग तेव्हा दुसऱ्या दिवशी तेव्हा त्यांनी सांगितलं की तू फिट आहेस म्हणून असं तसं. त्यावेळेसची जी फिलिंग्स होती ना, रिकमेंड झाल्यानंतर सुद्धा जेवढं खुशी नव्हती झाली तेवढी मेडिकल क्लिअर झालं होतं. कारण तुम्ही इतक्या लांब जाताय, जर 8 लाख पैकी 8,000 जण क्लिअर करताय रिटर्न एक्झाम, 8,000 पैकी 400 SSB क्लिअर करताय आणि मग तुम्ही मेडिकल आउट होताय, ते सगळ्यात मोठं वाईट गोष्ट आहे. तर त्यामुळे मग मेडिकल पण क्लिअर झालं फायनली. तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता. मेडिकल क्लिअर झाल्यानंतर मग आत्ता तर काय मजा चालू आहे, काही काम वगैरे तर काहीच नाही. तर आता तुम्हाला मला जे सांगायचं आहे, जर मी इथं 4 महिन्यासाठी आलो, 4 महिन्यात मी AR 395 आणली, तर तुम्ही इथं 2 वर्ष राहणार आहे. 2 वर्ष तुम्ही AR1चं ड्रीम पाहिलंच पाहिजे आणि तुम्ही आणू शकता. तेजस सरांचं पण सगळ्यात मोठं ड्रीम आहे, वन अँड ओनली ड्रीम, की AR1 आणायचं YTचा. आणि ते काही इम्पॉसिबल नाही, तुम्ही आरामात आणू शकताय. पण त्यासाठी ऑनेस्टली सिरियस प्रिपरेशन पाहिजे तुमची. दोन्ही साईडनी हार्डवर्क पाहिजे. फक्त फॅकल्टी सगळं हार्डवर्क करते असं नाही चालणार, तुमच्या साईडने पण हार्डवर्क पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचं सिनियर्स वगैरे रगडा घेत असतील आता का नाही घेत, तर रगडा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी तुम्ही जेवढा आता रगडा नाही घेतला त्याच्या कितीतरी पट तुमच्या सिनियर्सनी घेतलेला आहे, त्यांच्या सुपर सिनियर्स कडून. तर त्याने एक सिनियर आणि ज्युनियर मध्ये असा बॉन्ड बनतो, ज्युनियर रिस्पेक्ट करतो प्रत्येक सिनियरची आणि तो रगडा चांगल्या कारणासाठी असतो. जर तुम्ही विनाकारण डिसिप्लिन मोडताय वगैरे तर तुम्हाला एक कम्फर्ट झोन तयार होतो, तर तुम्ही प्रिपरेशन तेवढी सिरियस करत नाही. त्यामुळे मग रगडा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ना, त्या जर तुम्ही आता इथे सर्वाइव्ह केलं, आता तुमचा जो रगडा होता ना तो इंडियाच्या 5% पण नसेल, तर जर तुम्ही इथं सर्वाइव्ह होत नसाल तर तुम्ही इंडियामध्ये जाऊन सर्वाइव्ह करू शकत नाही. त्यामुळे जो रगडा वगैरे होता ना तो सगळा पॉझिटिव्ह वे मध्ये घ्या, का होतोय वगैरे. तर अशी होती माझी आतापर्यंतची जर्नी. पण मेन जी गोष्ट मला सांगायची होती की AR 395 आणली मी 4 मंथ्स मध्ये YTL येऊन, तर तुम्ही AR1चं स्वप्न पाहू शकता का? सरांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करतात? सर तर तुम्हाला क्लासमध्ये ओरडतच असतील. क्लासमध्ये मी पण खूप शिवाय खाल्लेला आहे, पण सर कशासाठी ओरडतात? पुढच्याकडून एक्सपेक्टेशन्स आहे म्हणूनच ओरडतात ना. जर पुढच्याकडून काही एक्सपेक्टेशन्स नसतील तसं काही बोलणार पण नाही. पण सर ओरडतात कारण त्या मागची थिंकिंग समजून घ्या सरांची. एक तुम्ही बेटर परफॉर्म करण्यासाठी सर ओरडतात. तर आत्तापर्यंतची खूप माझी जर्नी तुम्हाला इन्स्पायरिंग वाटली असेल आणि इथून पुढे एवढं सांगन की हार्डवर्क पेज ऑफ. मी आयुष्यात विचार नव्हता केला कधी की NDA साठी मी रिकमेंड होईल. ऍटलीस्ट फॉर रिटर्न एक्झाम मी ठरवलं होतं की हार्डवर्क केलं होतंच, पण SSB साठी मी लिटरली कधीच विचार नव्हता केला की मी रिकमेंड होईल म्हणून. पण तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, बिलीफ पाहिजे तुमच्या स्वतः. पॅरेंटल सपोर्ट पण तितकाच महत्वाचा असतो. आणि जे एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही राहता, इथं बेस्ट एन्व्हायरमेंट भेटतं तुम्हाला. YTA एवढं बेस्ट एन्व्हायरमेंट तुम्हाला कुठेच भेटणार नाही, NDA साठी तरी ऍटलीस्ट. सो डू हार्डवर्क अँड पुढच्या 2-3 वर्षात मला तुमच्यातले जवळजवळ सगळेच्या सगळे जरी इंडियामध्ये आले तरी बघायला आवडेल. येतात का? एवढं संपूर्ण मी माझी जर्नी संपवतो. थँक्यू सो मच.